मिस्टर पटवर्धन, मिस्टर पटवर्धन, मिस्टर पटवर्धन, मिस्टर पटवर्धन, पटवर्धन। शेलर, ही पटवर्धनांच्या बंगल्यावर आहे. आपल्या टीम सोबत लगेच इथे निघून ये. मला इथे काहीतरी सस्पिशियस वाटतंय. जय हिंद सर. जय हिंद. बरं, अर्धा तास झाला मी बाहेर थांबलोय. पटवर्धनांनी मला बोलवून घेतलं होतं, पण ते फोन उचलत नाहीत किंवा दारही उघडत नाहीयेत. दारं खिडक्या बंद आहेत, पण आतमध्ये लाईट चालू आहेत. मला सगळं संशयास्पद वाटतंय म्हणून तुम्हाला बोलवून घेतलं. यस सर. दार तोडून आत जावं लागणार. यस सर. यस सर. मिस्टर पटवर्धन. पटवर्धन. माय गॉड. मिस्टर पटवर्धन. मिस्टर पटवर्धन. मिस्टर पटवर्धन. मिस्टर पटवर्धन. सर, थँक्यू शेलर. सर, तावडे सरांचा फोन आला होता. काय म्हणाले ते? त्यांनी तुम्हाला उद्या भेटायला बोलवलं. सॉरी सर, तुम्ही असं एकट्याने जायला नको होतं. पटवर्धनांचा फोन आल्यावर मला तिथे पोहोचणं गरजेचं वाटलं. सर, विकीच्या बाबतीत सुद्धा तुमचे इंटेन्शन्स करेक्ट होते. आय मीन, जर तुम्ही विकीला एकटे भेटला असतात तरच तो तुम्हाला धनंजय सरदेसाईंबद्दल काहीतरी महत्त्वाची इन्फॉर्मेशन देणार होता. पण नेमका त्याचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट कसलं, त्याला तर मारलं गेलं. पण सर, तुम्ही तिकडे एकटे पोचल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला असं चित्र उभारण्यात आलं. आत्ताही कदाचित असंच असू शकतं. मी माझ्यासोबत तिथे कोणाला तरी घेऊन जायला हवं, अशी ती सिच्युएशन असावी असं मला वाटलं नाही. पण सगळ्यात महत्वाचं, मी तिथे पोहोचण्याआधी नेमकं काय घडलं हे कळायला हवं. सर, पटवर्धनांनी फोन करून सांगितलं होतं की त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी आहे असं त्यांना वाटतंय. हो. सर, खरंच तिकडे कोणी होतं आजूबाजूला की त्यांना भास होत होते? तुला नेमकं काय म्हणायचं? सर, हेच बघा ना, धनंजय सरदेसाईंचं असं अचानक नाहीसं होणं, पटवर्धनांचा मुलगा विकी त्याचा अपघात होणं आणि मग धनंजय सरदेसाईंची डेड बॉडी सापडणं. आय थिंक या सगळ्या प्रकारामुळे त्यांनी खूप टेन्शन घेतलं असावं आणि म्हणूनच त्यांना हार्ट अटॅक आला असावा. सर, मला वाटतं आत्महत्या असेल. काय की पटवर्धनांचा मुलगा विकी तो गेल्यानंतर ते शांतच असायचे. त्यात आधीच धनंजय सरदेसाई गेल्यामुळे ते टेन्शनमध्ये होते. त्यात नवीन स्कीम सुरू केलेली होती आणि आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे धनंजय सरदेसाई गेल्यापासून त्यांचे सगळे व्यवहार ठप्प झाले होते. त्यात त्यांच्या सगळ्या साईड बंद झाल्या होत्या आणि धनंजय सरदेसाईंच्या सांगण्यावरनं सुरू केलेली स्कीम, धनंजय सरदेसाई गेल्यामुळं त्यात नुकसान झालं असणार आहे त्यांना आणि या सगळ्या टेन्शनमुळेच त्यांनी आत्महत्या केली असणार आहे. मिस्टर पटवर्धनांच्या मृत्यूचं कारण काय आहे हे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आल्यावर कळेलच. मला खून वाटतोय. काय?
आधी धनंजय सरदेसाई, मग विकी आणि आता मिस्टर पटवर्धन. जर खरंच मिस्टर पटवर्धनांच्या घराच्या बाहेर कोणतरी होतं तर कोण असेल तो? किंवा ती धनंजयच्या आजूबाजूच्या व्यक्तींपैकी एक संशयित व्यक्ती मिस्टर पटवर्धन होते. आता उरले राणी सरदेसाई, मीरा सरदेसाई, गायत्री सरदेसाई, त्यांचा ड्रायव्हर तिवारी आणि घरातले इतर नोकर. जी व्यक्ती हे सगळं घडवून आणते त्या व्यक्तीबद्दल आपण अजूनपर्यंत नीट विचार नाही केला. म्हणजे फोन करणारी व्यक्ती. कदाचित त्या व्यक्तीचा या सगळ्याशी संबंध असू शकतो. येस सर. कारण कोणीतरी जाणार आहे असं ती फोन करणारी व्यक्ती सांगत होती. याचाच अर्थ त्या व्यक्तीचा ह्याच्यात हात असण्याची शक्यता आहे. सर, कोण असेल ती व्यक्ती? गायत्री सरदेसाईंचे 2 भाऊ अजूनपर्यंत समोर आले नाही. त्यांना शोधून काढणं गरजेचं आहे. मगच ही केस स्पष्ट होईल. होय सर. अरे अजय, तू कधी आलास? अगं आत्ता चालू. अरे मग उठवायचं ना मला. तुला डोळा लागला होता, म्हटलं कशाला उगाच उठूया. तुझी वाट बघत होते ना. बघता बघता कधी डोळा लागला कळलंच नाही बघ. जेवलीस का तू? नाही रे. आई काय, तुला एकतर वेळेत गोळ्या घ्यायच्या असतात, त्यासाठी तुला वेळेत जेवायला हवं. अरे पण एकटीला जेवायचा कंटाळा येतो रे. आई, हे चालणार नाही. मी वेळेत आलो असेन किंवा नसेन, तू वेळेत गोळ्या घ्यायला हव्या आणि वेळेत जेवायला हवं. बरं, वेळेवर जेवीन. हं. काय रे, त्या सरदेसाईबाईंची काय अवस्था आहे रे? बरी आहे. खूप खचून गेली असेल ना, त्यातून एकटीच. असं काय करणार आहे कुणास ठाऊक बाप. आई, तू त्याची काळजी करू नकोस. ते व्यवस्थित आहेत आणि त्यांच्याकडे खूप पैसेही आहेत. पैशाचं ठीक आहे रे, पण सोबत आपला माणूस हवा. आपल्या माणसांचा आधार हवा. तिचा नवरा गेला तो अशा पद्धतीने. पुरती घाबरली असेल ती. आई, काय रे, काही कळलं का? त्याचा खून कोणी केला ते? आई, तो विषय आता नको. काय झालं? काही झालेलं नाही. तू धनंजयचं काय केलंस आम्हाला चांगलं माहितीये. तुला फक्त पैसा हवाय, प्रॉपर्टी हवी आहे आणि त्यासाठी तुझ्यासारखी बाई कोणत्याही थराला जाऊ शकते. पटवर्धनांच्या शेअर्सचं काय? विकी असता तर शेअर सकट ही सगळी प्रॉपर्टी त्यालाच मिळाली असती. हो, पण आता वारसदार तर उरलाच नाही ना. मग माझ्या नावावर व्हायला पाहिजे ना सगळे शेअर्स. पटवर्धन साहेबांची ही सगळी प्रॉपर्टी कायद्यानुसार तुमच्या नावावर नाही होऊ शकत.